हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल ज्याचं नाव आहे इट्स ओनली स्टडी टाईम. नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्रजी व्याकरणातील खूप महत्त्वाचा भाग शिकणार आहोत. तो म्हणजे नाऊन. याच्या अगोदर आपण पार्ट ऑफ स्पीच डिटेलमध्ये अभ्यासला आहे. तर आज आपण नाऊन हा पार्ट डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. नाऊन म्हणजे व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्राणी किंवा कल्पना यांचे नाव. इंग्लिशमध्ये डेफिनेशन पहा. अ नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग, ॲनिमल ऑर आयडिया. पहा एक्झाम्पल्स. राम म्हणजे व्यक्ती, त्याचं नाव. स्कूल म्हणजे ठिकाण. बुक म्हणजे वस्तू. डॉग प्राण्याचं नाव. लव मीन्स भावना. ह्या सगळ्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की आपण एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला, वस्तूला दिलेलं नाव म्हणजे नाऊन. पहा त्याचे प्रकार किती आहेत. टाइप्स ऑफ नाऊन. टाइप्स ऑफ नाऊन 5 आहेत. फर्स्ट प्रॉपर नाऊन, व्यक्तिवाचक नाम. कॉमन नाऊन, जातीवाचक नाम. कलेक्टिव्ह नाऊन, समूहवाचक नाम. मटेरियल नाऊन, द्रव्यवाचक नाम. अब्स्ट्रॅक्ट नाऊन, भाववाचक नाम. पहिला प्रकार पहा, प्रॉपर नाऊन, व्यक्तिवाचक नाम. एखाद्या विशिष्ट व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तूचे नाव म्हणजे प्रॉपर नाऊन होय. इंग्लिशमध्ये पहा डेफिनेशन. अ प्रॉपर नाऊन इज द नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस ऑर थिंग. एखाद्या व्यक्तीला, ठिकाणाला किंवा वस्तूला दिलेलं प्रॉपर नाऊन, ज्या नावावरून आपल्याला त्या व्यक्तीची ओळख होते, त्या ठिकाणाची ओळख होते किंवा ते नाव म्हणजे त्याची एक ओळख असते, तर अशा नावाला आपण व्यक्तिवाचक नाव असे म्हणतो. उदाहरण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इंडिया. आता इंडिया म्हटलं की आपल्याला जगामध्ये एकमेव भारत देश याची ओळख होते. राम. राम म्हटलं की राम नावाच्या मुलाची ओळख होते. ताजमहल म्हटलं की ताजमहल या ठिकाणाची ओळख पडते. हे झाले प्रॉपर नाऊन. सेंटेन्सेस पहा. राम इज माय फ्रेंड. माझा मित्र आहे ज्याचं नाव राम आहे, तो माझा मित्र आहे. तो पर्टिक्युलर रामची ओळख झाली. मुंबई इज अ बिग सिटी. मुंबई हे काय मोठं शहर आहे, तर मुंबई हे एक पर्टिक्युलर प्रॉपर नाऊन झालं. इंडिया इज माय कंट्री. माझा देश आहे कोणता? इंडिया. तर इंडिया हे पण एक प्रॉपर नाऊन आहे, ज्याच्यामुळे त्या शब्दामुळे आपल्याला त्या देशाची ओळख होते. दुसरा प्रकार आहे पहा, कॉमन नाऊन, जातीवाचक नाम. एखाद्या सामान्य व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाचं नाव म्हणजे कॉमन नाऊन. अ कॉमन नाऊन इज अ जनरल नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग. हे एक सामान्यपणे दिलेल्या पूर्ण समूहाला दिलेलं एक नाव असतं, त्याला आपण जातीवाचक नाम म्हणतो किंवा कॉमन नाऊन म्हणतो. जसं की उदाहरण पहा म्हणजे लक्षात. स्कूल, बॉय, टीचर. म्हणजे स्कूल म्हटलं की कुठलंही स्कूल आलं, प्रॉपर हेच स्कूल, ते स्कूल असं विशिष्ट असं नाव आहे का? नाही. स्कूल म्हटलं की कॉमन, बॉय म्हटलं की कॉमन. जसं आपण प्रॉपर नाऊनमध्ये पाहिलं की राम नावाचा मुलगा होता, या ठिकाणी आपण बॉय हे कॉमन नाऊन घेतलेलं आहे. टीचर म्हणजे पर्टिक्युलर कोणत्या टीचरचं प्रॉपर नाऊन आहे का? नाही. तर हे पण कॉमन नाऊन आहे. एक्झाम्पल पहा. द बॉय इज अ प्लेइंग. तो मुलगा खेळत आहे, मग तो XYZ कोणताही असेल. द गर्ल इज रीडिंग अ बुक. ती मुलगी वाचत आहे, पुस्तक वाचत आहे. तर मुलगी म्हणजे प्रॉपर या मुलीचं नाव आहे का? नाही. दिस सिटी इज अ ब्युटिफुल. हे शहर खूप सुंदर आहे. पण कोणत्या एका प्रॉपर शहराचं नाव आहे का? नाही. कॉमन सिटी म्हणजे कॉमन नाऊन झालं. पुढे पहा, तिसरा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाऊन, समूहवाचक नाम. एखाद्या समूहाला दर्शवणारे नाव म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन. अ कलेक्टिव्ह नाऊन इज द नेम ऑफ अ ग्रुप ऑफ पीपल, ॲनिमल्स ऑर थिंग. असं नाव ज्या एखाद्या समूहाला दिलेलं नाव असतं. उदाहरण पाहूया. टीम, क्लास, आर्मी.
या ठिकाणी पहा, एका समूहाला दिलेलं नाव आहे. 4-5 जणांचा ग्रुप आहे तर त्यांना टीम, त्यांचे एक टीम आहे. पूर्ण क्लासमध्ये टीचर आले, स्टुडंट आले तर त्यांचा एक समूह आहे, त्याला आपण नाव दिलं क्लास. नंतर आर्मी, सेम. सेंटेन्सेस पहा. अवर टीम ओन द मॅच. आमच्या टीमने मॅच जिंकली. द क्लास इज व्हेरी सायलेंट. पूर्ण क्लास हा खूप सायलेंट आहे. माय फॅमिली लिव्ज इन सोलापूर. माझी फॅमिली कुठे राहतो? सोलापूरमध्ये राहते. तर हे काय आहे? कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. पुढे पहा, चौथा प्रकार मटेरियल नाउन, म्हणजेच द्रव्यवाचक नाम. ज्या पदार्थापासून वस्तू बनतात त्यांना मटेरियल नाउन म्हणतात. हे आयडेंटिफाय करायला पण खूप सोपं आहे. अ मटेरियल नाउन इज द नेम ऑफ अ मटेरियल ऑर सबस्टन्स फ्रॉम विच थिंग्स आर मेड. आता एक्झाम्पल पहा याचे. गोल्ड, मिल्क, शुगर, वॉटर हे मटेरियल नाउन्स आहेत. म्हणजे हे एक पदार्थ आहेत, पदार्थवाचक नाम ज्याला म्हणू. गोल्ड इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सोने खूप महागडे आहे. याच्यामध्ये मटेरियल नाउन कुठलं आहे तर गोल्ड. वॉटर इज इसेन्शियल फॉर लाईफ. वॉटर हे कसं आहे? आपल्या लाईफसाठी इसेन्शियल आहे. वॉटर काय आहे? मटेरियल नाउन आहे. द टेबल इज मेड ऑफ वूड. टेबल कशापासून बनला आहे? वूडपासून. वूड मीन्स लाकडापासून बनलेला आहे. तर याच्यामध्ये मटेरियल नाउन कुठला आहे? वूड. तर पहा, एखाद्या पदार्थापासून दुसरे पदार्थ तयार होतात त्याला आपण काय म्हणतो? मटेरियल नाउन. पुढे पहा, पाचवा प्रकार आणि शेवटचा प्रकार, तो म्हणजे आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन, म्हणजेच भाववाचक नाम. ज्या गोष्टी आपण पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही पण अनुभवू शकतो त्याला अब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतात. An abstract noun is a name of a quality, feeling or idea that we cannot see or touch. तर त्याच्यामध्ये पहा की भाववाचक नाम कशाला म्हणतात. एक्झाम्पल पहा. हॅपीनेस, फ्रीडम, लव या सगळ्या काय आहेत? भावना आहेत, ज्याला आपण पाहू शकतो पण स्पर्श करू शकत नाही. तर या काय आहेत? अब्स्ट्रॅक्ट नाउन्स. सेंटेन्सेस पहा. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी मीन्स प्रामाणिकपणा. तर प्रामाणिकपणा आपण अनुभवू शकतो पण त्याला स्पर्श करू शकतो का? तर नाही. तर हे झालं अब्स्ट्रॅक्ट नाउन. शी फील्स ग्रेट हॅपीनेस. ती खूप आनंदी फील करत आहे. आनंदीपणा आपण अनुभवू शकतो आणि पाहू पण शकतो पण त्याला टच वगैरे करू शकतो का? तर नाही. तर हे आहे हॅपीनेस या वाक्यामध्ये अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. लव इज व्हेरी पॉवरफुल. या सेंटेन्समध्ये लव हे काय आहे? तर अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. क्विक रिव्हिजन करूया. नाउनचे मुख्य 5 प्रकार आहेत. नंबर 1 जे आपण आता शिकलो, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन. हे झाले नाउनचे मुख्य 5 प्रकार. तर अशा पद्धतीने आज आपण नाउन हा चॅप्टर पूर्णपणे त्याचे टाईप्स, एक्झाम्पल्स अशा पद्धतीने पूर्णपणे शिकलो आहोत. मित्रांनो, आज आपण नाव म्हणजेच नाउन काय आणि त्याचे प्रकार सोप्या उदाहरणासह शिकलो आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.